विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंपल मोशन्स हा एक पुढचा टॉपिक घेणार आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे मशीन्स बघतो किंवा रोजच्या जीवनामध्ये आपण बऱ्याच अशा वस्तू आहेत की ज्या सिंपल मशीन मधून म्हणून वापरतो. उदाहरणार्थ आपण अ, कात्री घेतो कापायला किंवा पकड घेतो. एखादी बारीक वस्तू असेल किंवा एखादी अ, वस्तू आपल्याला घट्ट पकडायची असेल तर त्यावेळेस आपण प्लायरचा किंवा पकडीचा वापर करतो, ज्याच्यामुळे आपल्याला ती फर्मली धरता येईल, पकडता येईल. त्याच्यानंतर ज्या वेळेस एखादी वस्तू उचलायची असते, त्यावेळेस आपण एखादा लांब बार किंवा ज्याला कटावणी म्हणतात, त्याचा उपयोग करून ती वस्तू उचलतो, ढकलतो. किंवा रोजच्या जीवनामध्ये आपण बघतो, की ज्यावेळेस एखादं कार किंवा फोर व्हीलर गाडी पंक्चर होती, तेव्हा त्याचं चाक काढण्यासाठी आपण स्क्रूजॅक वापरतो आणि ती अवाढव्य वजनदार असलेली गाडी स्क्रूजॅकच्या मदतीने एका बाजूला उचलतो. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मशीनला आपण सिंपल मशीन असं म्हणतो. तर सिंपल मशीन याचा अर्थ काय, की ज्या मशीनमुळे बलाची दिशा आणि बलाचे प्रमाण हे बदललं जातं, त्याला आपण सिंपल मशीन असं म्हटलंय. इथं व्याख्या दिली आहे बघा. सिंपल मशीन इज अ डिव्हाइस that transforms the direction or magnitude of force. जे कोणतंही यंत्र जे बलाची दिशा किंवा बलाचं प्रमाण बदलतं, त्यालाच आपण यंत्र असं म्हणतो. तर अतिशय साधी कन्सेप्ट त्यांनी दिलेली आहे. उत्तरण किंवा इन्क्लाइन प्लेन याला सुद्धा आपण सिंपल मशीन असं म्हटलेलं आहे. आपण बघणार आहे की सिंपल मशीन चे वेगवेगळे प्रकार काय आहेत. सिंपल मशीन काय करतं, तर त्याचं एक साधं उदाहरण आहे की आपण कमी बल देऊन जास्त भार उचलतो. कमी बल देऊन जास्त भार उचलतो. तर त्याला आपण सिंपल मशीन असं आपण म्हणतो. आता त्याचं काही कन्सेप्ट आहेत, तर ते आपण बघू. पहिल्यांदा जे बल आपण देत असतो, त्याला एफर्ट असं म्हटलं जातं. जे बल आपण पुरवतो त्याला आपण एफर्ट असं म्हणतो. जो भार यंत्राने उचलला जातो, बल किंवा एफर्ट दिल्यानंतर जो भार उचलला जातो, त्याला लोड असं म्हटलं जातं. जो भार उचलला जातो त्याला लोड असं म्हटलं जातं. आता तुम्हाला मी मगाशी जे एक उदाहरण सांगितलं, समजा पकड आहे किंवा प्लायर आहे, तर तिथे हे जे दोन त्याचे इथं दाखवले एफ बिंदूपाशी, की या दोन्ही दांड्या ज्या एका एफ बिंदूभोवती फिरत असतात, त्याला पिव्हेट पॉइंट किंवा बिजागिरी किंवा फलक्रम असं म्हणतात. त्याला पिव्हेट पॉइंट किंवा बिजागिरी किंवा फलक्रम असं म्हणत असतात. तर या भोवती लिव्हर्स फिरत असतात आणि त्याच्यावर आधारित सिंपल मशीनचे प्रकार आहेत. त्याच्यावर आधारित सिंपल मशीनचे प्रकार आहेत. मी मगाशी सांगितलं की ज्याने आपण बल पुरवतो त्याला एफर्ट म्हणतात. बलामुळे जो भार उचलला जातो त्याला लोड असं म्हणतात. आणि बल आणि भार हे ज्या एका बिंदूभोवती फिरत असतात त्याला फलक्रम किंवा बिजागिरी असं म्हणतात. त्याच्यानंतर यंत्राच्या काही कन्सेप्ट आहेत, की लोड आणि एफर्ट. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की कमी बल देऊन आपण जास्त भार उचलतो. तर याच्यामध्ये आपला काय होतो, जास्त बल उचलतो म्हणजे आपला फायदा होतोय. तर इथं कन्सेप्ट आहे, त्याला आपण म्हणतो यांत्रिक फायदा किंवा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. यांत्रिक फायदा किंवा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. तर त्याची व्याख्या अशी आहे, की भार आणि बलाच्या गुणोत्तरास आपण मेकॅनिकल ऍडव्हान्टेज किंवा यांत्रिक फायदा असं म्हणतो. भार आणि बलाचा जो गुणोत्तर आहे किंवा जो रेशो आहे, त्याला आपण मेकॅनिकल ऍडव्हान्टेज किंवा यांत्रिक फायदा असं म्हणत असतो.
जसं मी सांगितले कमी बल देऊन आपण जास्त भार उचलतो त्याच्यामुळे आपला फायदा होतो पण तो किती प्रमाणात आहे त्यालाच आपण मेकॅनिकल ऍडव्हान्टेज असं म्हणतो तो किती प्रमाणात आहे त्याला आपण मेकॅनिकल ऍडव्हान्टेज असं म्हणतो आणि त्याला एकक नाही इथं इंग्लिशमध्ये सूत्र दिलेलं आहे वेन एफर्ट बॅलन्सेस अ लोड द रेशो ऑफ लोड टू एफर्ट म्हणजे भार आणि बलाचं जे काही गुणोत्तर आहे त्याला आपण मेकॅनिकल ऍडव्हान्टेज असं म्हणतो ती एक संख्या आहे की ती एक संख्या आहे त्याला युनिट नाही आता जर मला कमी बल देऊन जास्त भार उचलायचा असेल तर आपल्याला काहीतरी वेगळी किंमत मोजावी लागते त्याशिवाय आपला फायदा होत नाही तर ती किंमत कोणती तर ज्यावेळेस आपण कमी बल देत असतो काही अंतर कापत असते आणि ज्यावेळेस आपण भार उचलत असतो तर भार सुद्धा काही अंतर कापत असते तर कमी बल देऊन जेव्हा जास्त भार उचलतो तेव्हा आपण जे बल पुरवतो ते खूप जास्त अंतर कापते ज्या प्रमाणात भार अंतर कापत असतो येतंय का लक्षात की बलाने कापलेलं अंतर हे जास्त असतं आणि भाराने कापलेलं अंतर हे कमी असतं तर बलाने कापलेलं अंतर आणि भाराने कापलेलं अंतर या वेग गुणोत्तराला वेलॉसिटी रेशो असं म्हणतो या गुणोत्तराला वेलॉसिटी रेशो असं म्हणतो म्हणजे बलाने कापलेलं अंतर भागिले भाराने कापलेलं अंतर याला वेलॉसिटी रेशो असं आपण म्हणत असतो आता हे का आपण वापरतो तर आपण किती पट जास्त अंतर कापतोय हे त्याच्यामध्ये कळतं आणि तेवढ्याच पट जास्त आपला फायदा होत असतो जसं तुम्हाला मी सांगितलं की जर तुम्हाला फायदा हवा असेल तर तुम्हाला काहीतरी किंमत मोजावी लागते या ठिकाणी बलाने कापलेलं अंतर हे जास्त असतं आणि ते किती जास्त आहे तो रेशो म्हणजे वेलॉसिटी रेशो किंवा वेग गुणोत्तर तो रेशो म्हणजे वेलॉसिटी रेशो किंवा वेग गुणोत्तर तर बलाने कापलेलं अंतर भागिले भाराने कापलेलं अंतर त्याच्यानंतर तिसरी जी काही व्याख्या आहे त्याला आपण इफिशियन्सी किंवा कार्यक्षमता असं म्हणतो त्याला आपण इफिशियन्सी किंवा कार्यक्षमता असं म्हणतो तर इफिशियन्सी म्हणजे प्रत्यक्ष झालेलं कार्य आणि पुरवलेलं कार्य वर्क आउटपुट भागिले वर्क इनपुट वर्क आउटपुट म्हणजे प्रत्यक्ष झालेलं कार्य आणि इनपुट म्हणजे प्रत्यक्ष पुरवलेलं कार्य तर याचं जर मी कोणतंही कार्याची व्याख्या आपण बघितलेली आहे तर कार्याची व्याख्या अशी आहे की बल आणि बलाने कापलेलं अंतर किंवा भार आणि भाराने कापलेलं अंतर तर आउटपुट म्हणजे भार आणि भाराने कापलेलं अंतर आणि इनपुट म्हणजे बल आणि बलाने कापलेलं अंतर तर या सूत्राचा जर तुम्ही या पुस्तकामधला रेशो बघितला लोड अपॉन एफर्ट गुणिले डिस्टन्स कवर्ड बाय लोड अपॉन डिस्टन्स कवर्ड बाय एफर्ट तर एफिशियन्सीची व्याख्या अशी होती मेकॅनिकल ऍडव्हान्टेज भागिले वेलॉसिटी रेशो किंवा कार्यक्षमता ही एम ए अपॉन व्ही आर असं आपण म्हणतो कार्यक्षमता म्हणजे एम ए अपॉन व्ही आर कार्यक्षमता म्हणजे प्रत्यक्ष झालेलं कार्य आणि पुरवलेलं कार्य यांचा गुणोत्तर कार्यक्षमता म्हणजे प्रत्यक्ष झालेलं कार्य आणि पुरवलेलं कार्य यांचा गुणोत्तर आहे तर या ठिकाणी कार्यक्षमता ही एखाद्या मशीनची जेवढी जास्त असेल तेवढी ती मशीन आपण आदर्शवत असं म्हणत असू तेवढी ती मशीन आदर्शवत असं म्हणत असू कार्यक्षमतेची किंमत ही एक जर असेल तर ती आदर्श मशीन असं आपण म्हणत असतो आणि या एम ए अपॉन व्ही आर याला मी 100 गुणलो तर त्याला आपण कार्यक्षमतेचं टक्केवारीमध्ये किंमत घेतो कार्यक्षमतेची किंमत टक्केवारीमध्ये घेतो एफिशियन्सी बरोबर एम ए अपॉन व्ही आर इंटू 100 तर त्याला आपण पर्सेंटेज मध्ये घेत असतो या ठिकाणी एक नमूद करा की कोणतीही मशीन ही आदर्श मशीन होत नाही कोणतीही मशीन ही आदर्श मशीन किंवा त्याची किंमत 100% नसते याचं कारण असं आहे की काही प्रमाणामध्ये आपण पुरवलेलं कार्य हे घर्षणामध्ये वाया जात असतं काही प्रमाणामध्ये पुरवलेलं कार्य हे घर्षणामध्ये वाया जात असतं आणि त्याच्यामुळे जी काय आपण बल पुरवतो हे त्यातली काही किंमत ही घर्षणामध्ये गेल्यामुळे आपल्याला
1 किंवा 100% कार्यक्षमता मिळत नाही. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याकडे इन प्रॅक्टिकल जर मोटर मशीनला ज्या काही मोटर लावल्या असतात तर त्याच्यामध्ये त्यांनी निर्माण केलेली जी काही शक्ती आहे किंवा त्याचं रेटिंग हे वॅट मध्ये असतं. जर ते 5 वॅट असेल लिहिलेले रेटेड पॉवर, तर प्रत्यक्षात मशीन 5 हॉर्स पॉवर असेल तर प्रत्यक्ष ती मोटर 4 किंवा 4.5 HP 4.5 एवढेच तुम्हाला प्रत्यक्ष शाफ्टला पॉवर उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे त्याचं रेटेड पॉवर जर 5 असेल तर ती 5 देणार नाही तर 4 किंवा 4.5 हॉर्स पॉवर एवढीच पॉवर ती उपलब्ध करून देणार आहे. ज्याच्यामुळे तर यामधील 0.5 HP किंवा 1 HP जी पॉवर आहे ही घर्षणामध्ये वाया जात असते. ही घर्षणामध्ये वाया जात असते. त्याच्यामुळे कोणतीही मशीन ही आदर्शवत नसती. काही प्रमाणात त्यातली शक्ती ही घर्षणात वाया जात असते. आता ही जी सूत्र आहेत MA बरोबर लोड अपॉन एफर्ट किंवा वेलोसिटी बरोबर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट अपॉन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड किंवा एफिशियन्सी इज इक्वल टू MA अपॉन VR किंवा एफिशियन्सी बरोबर MA अपॉन VR इंटू 100%. तर ही सूत्र तुम्ही 10 वेळा लिहिली त्याच्यावरची गणित आपल्याला पेपरला येऊ शकतात. आता इथं दिलेलं आहे बघा, आपण सोडवलेली 1-2 गणित बघू. यांत्रिक फायदा, वेलोसिटी रेशो आणि कार्यक्षमता काढा. 120 किलो वजनाचं काय दिलंय, अ मशीन mass of 120 kg is lifted to height of 5 meter by a force of 60 kg moving 15 meters. म्हणजे 120 किलो वजनाचं भार असलेलं मशीन हे 5 मीटर उंचीवर मी उचललेलं आहे आणि मी बल पुरवलेलं आहे 60 किलो. आणि जे मी बल पुरवलेलं आहे तर त्यांनी अंतर कापलेलं आहे 15 मीटर. म्हणजे तुम्हाला मी एक उदाहरण देतो की हाताच्या ज्या क्रेन असतात बघा, तुम्ही जर एक उदाहरण देतो की आपल्याकडे पिंपरी चिंचवडला सायन्स पार्क आहे. तर त्या पिंपरी चिंचवडच्या सायन्स पार्कला अशी क्रेन आहे की तुम्ही साखळी ओढायची आणि तुम्ही त्या वजन काटत बसायचं आणि तुम्ही स्वतः साखळी ओढल्यानंतर ती क्रेन वर उचलल्या जाते. तर इथं काय होतं की जसं इथे दाखवलेलं आहे की 60 किलो तुम्ही बल देता पण तुम्ही 15 मीटर अंतर कापता. म्हणजे तुम्हाला बरीच साखळी ती ओढावी लागते जास्त आणि त्याच्यामुळे तुमचा भार उचलला जातो. इथे असंच केलेलं आहे की थोडस बल दिलंय 60 किलोचं आणि 15 मीटर एवढं अंतर कापलेलं आहे. त्या प्रमाणात जो भार उचललेला आहे तो 120 किलो आहे आणि त्यांनी अंतर कापले फक्त 5 मीटर. तर आपल्याला त्यांनी तीनही किमती विचारल्यात, यांत्रिक फायदा, वेग गुणोत्तर आणि कार्यक्षमता. आता पहिल्यांदा आपण बघू यांत्रिक फायदा. MA म्हणजे काय, लोड अपॉन एफर्ट. यांत्रिक फायदा काय, लोड अपॉन एफर्ट. लोड किती आहे, भार जास्तची जी किंमत आहे त्याला आपण भार म्हणतो, त्या 120 किलो. पुरवलेलं बल किती आहे, 60. ते 120 भागिले 60 किती उत्तर आलं, 2. म्हणजे आपला यांत्रिक फायदा हा दुप्पट झालेला आहे. जेवढं बल आपण दिलं त्याच्यात दुप्पट वजन आपण उचलतोय. आता दुसरा पार्ट आहे की वेग गुणोत्तर. तर वेग गुणोत्तर आपण बघितले की बलाने कापलेलं अंतर भागिले भाराने कापलेलं अंतर. तर बलाने कापलेलं अंतर किती आहे, 15 मीटर. भाराने कापलेलं अंतर किती आहे, 5 मीटर. तर 15 भागिले 5. तर वेग गुणोत्तर किती आहे, 3. म्हणजे यांत्रिक फायदा 2 आहे आणि वेग गुणोत्तर 3 आहे. त्याच्यानंतर आपण कार्यक्षमता बघितली की MA अपॉन VR गुणिले 100. MA अपॉन VR गुणिले 100. यांत्रिक फायदा दुप्पट आहे पण वेग गुणोत्तराची किंमत किती आहे, 3. म्हणजे आपल्याला खूप जास्त अंतर कापावं लागतं. तर MA अपॉन VR गुणिले 100 हे केलं तर आपल्याला कार्यक्षमतेची किंमत मिळत असते. MA अपॉन VR
याला मी गुणलं तर आम्हाला कार्यक्षमतेची किंमत मिळत असते. तर ते आले 2/3 × 100 तर ते आली 66%. म्हणजे किती आली 66%. याचा अर्थ मी जरी 100% कार्य पुरवलं तरी मला 66%च प्रत्यक्ष कार्याचा आउटपुट मिळाला आहे किंवा उपलब्ध कार्य 66%च आहे. 44% कार्य हे घर्षणामध्ये वाया गेले. 44% कार्य हे घर्षणामध्ये वाया गेलेलं आहे. याच पद्धतीचं दुसरं गणित दिलेलं आहे बघा, की लोड दिलेला आहे 900 किलो, एफर्ट दिलेला आहे 300 किलो आणि तुम्हाला कार्यक्षमता काढायला सांगितली. वेग गुणोत्तराची किंमत दिलेली आहे 4. तर आता पुन्हा लोड भागिले एफर्ट यांनी काय मिळणार आहे आपल्याला यांत्रिक फायदा. तर 900 भागिले 300 याचं उत्तर आले 3 आणि वेग गुणोत्तराची किंमत ऑलरेडी तुम्हाला 4 दिलेली आहे. तर MA/VR किंवा 3/4 गुणिले 100 केलं तर इथे 75% तुम्हाला कार्यक्षमता मिळते. इथे 75% कार्यक्षमता मिळत आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला MA/VR ची गणित येणार आहेत. तिसरं आपण गणित बघू. इथं दिलेलं आहे कॅल्क्युलेट द वर्क डन अँड हॉर्स पॉवर रिक्वायर्ड इफ इट इज टू बी रेज टू हाईट ऑफ 6 मीटर इन 27 सेकंड युजिंग अ ब्लॉक. आता थोडंसं त्यांनी वेगळं केलेलं आहे. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काढा, कार्य किती ते काढा आणि हॉर्स पॉवर किती लागणार ते काढा. आता पहिल्यांदा आपण बघू इथं काय काय दिलेलं आहे की 6 मीटर अंतर भार उचलायचा आहे 27 सेकंदामध्ये आणि 180 किलोचा भार हा फक्त 15 किलो बलाने उचलायचा आहे. 180 किलोचा भार हा फक्त 15 किलोनी उचलायचा आहे. तर पहिल्यांदा यांत्रिक फायदा म्हणजे काय, लोड अपॉन एफर्ट, भार भागिले बल. तर 180 किलो वजन उचलण्यासाठी मला बल किती दिले 15 किलो. तर 180 भागिले 15 12 हा यांत्रिक फायदा आला. म्हणजे 12 पट मी जास्त वजन उचलणार आहे. 12 पट मी जास्त वजन उचलणार आहे. आता कॅल्क्युलेट द वर्क डन म्हणजे मी जे बल पुरवतो आहे त्यांनी किती कार्य झालेलं आहे. मी जे बल पुरवतोय त्यांनी किती कार्य झालेलं आहे. तर कार्याची व्याख्या काय, बल गुणिले बलामुळे झालेलं विस्थापन, बल गुणिले बलाने झालेलं विस्थापन. तर बलाची किंमत किती येतं 15 किलो आणि त्याच्यामुळे किती अंतर कापले गेलेलं आहे 6 मीटर. किती अंतर कापले गेलेलं आहे 6 मीटर. तर 15 गुणिले 6 90 kg मीटर किंवा 90 kg मीटर एवढं कार्य झालेलं आहे. 90 kg मीटर एवढं कार्य झालेलं आहे. आता त्यांनी तुम्हाला विचारले कॅल्क्युलेट पॉवर किंवा त्यांनी दिले कॅल्क्युलेट हॉर्स पॉवर. तर आपल्याला पॉवरची व्याख्या माहिती आहे. पॉवर म्हणजे काय, कार्याचा दर किंवा दिलेल्या वेळात झालेलं कार्य. दिलेल्या वेळात झालेलं कार्य. तर याला आपण काय म्हणतो की त्याला आपण पॉवर असं म्हणत असतो. त्याला आपण पॉवर किंवा शक्ती असं म्हणत असतो. तर इथे 9 kg मीटर हे कार्य किती वेळात झालेले 27 सेकंदात झालेले. 9 मीटर हे कार्य 9 kg मीटर हे कार्य किती वेळात झालंय तर 27 सेकंदात झालेलं आहे. तर याला 9 kg मीटर भागिले 27 केल्यानंतर मला ही किंमत वॅट मध्ये आलेली आहे. ही किंमत वॅट मध्ये आलेली आहे. आता आपल्याला ही किंमत जर हॉर्स पॉवर मध्ये काढायची असेल तर 1 हॉर्स पॉवर म्हणजे 75 kg मीटर प्रति सेकंद. 1 हॉर्स पॉवर म्हणजे 75 kg मीटर प्रति सेकंद आणि त्याच्यामुळं 90 भागिले 27 आणि गुणिले 1/75 गुणिले 1/75 जर केलं तर मला ही किंमत हॉर्स पॉवर मध्ये मिळणार आहे. तर ही किंमत आली 0.0444.
तर अशा पद्धतीनं तुम्हाला दिलेल्या गणिताचं तून कार्य काढता आलं पाहिजे आणि त्याची शक्ती काढता आली पाहिजे. या पद्धतीची गणितं ही तुम्ही सोडवायची आहेत. तर मला असं वाटतंय की फर्स्ट फेज मध्ये तुम्ही हा जो काय पार्ट आहे हा पूर्ण करा. त्याचा जो पुढचा टॉपिक आहे तो आपण करायला घेऊ. सिंपल मशीनचा जो दुसरा भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघू. धन्यवाद.